पण जेव्हा आपण नैवेद्य करताना, जेव्हा स्वामींचा नैवेद्य किंवा इतर कुठल्या देवतेचा नैवेद्य बनवताना मनामध्ये काय भाव पाहिजेत आणि ते जर तसे भाव नसतील, कारण की भरपूर घरात आजकाल वादविवाद होतात, त्याच्यानंतर मग लगेच स्वयंपाकाला घेतलं जातं. पण ते त्यातनं काय भाव निर्माण होतात? मुळात कसं आहे की एखादी भगिनी गृहिणी स्वयंपाक करत आहे, तिच्या मनामध्ये जर परमेश्वराचं नामस्मरण असेल तर ते सत्व गुण त्या अन्नामध्ये उतरतात आणि ग्रहण करणारा जो व्यक्ती आहे त्याचं मन पण सात्विक गुणांनी भरतं. बरोबर. परंतु जेव्हा स्वयंपाक करताना जर आपण म्हणतो की राग असेल मनामध्ये किंवा त्या एखाद्या व्यक्तीबद्दल राग मनामध्ये ठेवलेला आहे, भांडण झालेलं आहे आणि राग राग करून जर तो स्वयंपाक बनवला तर ते तत्व त्याच्यामध्ये उतरतात आणि ग्रहण करणारा व्यक्ती सुद्धा तशाच तत्वांनी भरतो किंवा ते गुण असतात त्याच्या मनामध्ये भरतात. मग जेव्हा जेव्हा आपण परमेश्वरासाठी, देवासाठी, स्वामींसाठी जेव्हा आपण नैवेद्य तयार करतो तेव्हा प्रामुख्याने आपण अन्नपूर्णा मातेचं स्मरण करावं आणि स्वामींचं स्मरण करावं. मुळात स्वामींनी अन्नपूर्णा मातेचं सुद्धा रूप लोकांना दाखवलेलं आहे. बरं. आणि स्वामींची सेवा जर केली आपण, अन्न बनवताना आपण जर स्वामींचं नाम जरी घेतलं तर ते अन्न कधीच कोणाला कमी पडत कमी नाही. पडत नाही.